नमस्कार, मी वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये घरच्या घरी घट्टसर दही कसं लावायचं ते पाहणार आहोत। उन्हाळा म्हटलं की दही भात, ताक किंवा दह्यापासून बनणारी लस्सी किंवा दही वडे असे दह्यापासून बनणारे बरेच पदार्थ करून खाल्ले जातात। बरं, हे सर्व पदार्थ करण्यासाठी रोज रोज बाहेरून दही विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण असं घट्टसर दही कसं लावायचं आज ते पाहणार आहोत। दही लावण्यासाठी सर्वात आधी दूध गरम करून घ्यायचं। दही लावण्यासाठी आपण गाईच्या दुधाचा वापर करत आहोत, तुम्ही म्हशीच्या दुधाचाही वापर करू शकता। दूध गरम करत असतानाच ते थोडं आळवून घ्यायचं, त्यामुळे त्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपण लावलेलं दही आपल्याला पाहिजे तसं छान घट्ट होतं। दही लावण्यासाठी दूध कोमट करून घ्यायचं। भांड्यातील वरवरचं दूध जरी आपल्याला कोमट वाटलं तरी भांड्याच्या बुडाशी असणारं दुधाचं टेम्परेचर थोडं जास्त गरम असतं, त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने दूध असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, सर्व दुधाचं टेम्परेचर सारखंच होतं। आपल्या बोटाला दुधाचा गरमपणा सोसवेल इतक्याच कोमट दुधाचाच म्हणजे गरम दुधाचा वापर दही लावण्यासाठी करायचा। दही लावण्यासाठी जास्त गरम दुधाचा वापर करायचा नाही, कारण त्यामुळे दही लागतं मात्र त्याला पाणी सुटतं आणि अगदी लवकर ते चवीला आंबट होतं। आणि जर तुम्ही दही लावण्यासाठी थंड दुधाचा वापर केला तर दही व्यवस्थित लागतच नाही आणि दही लागलं तर ते घट्ट होत नाही। दही लावण्यासाठी आपण ज्या दह्याचा वापर करतो म्हणजेच विरजणाचा वापर करतो ते दही चवीला गोडसर आणि घट्टसर असावं। आपण घेतलेल्या दह्यामध्ये थोडंसं दूध घालून ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपण घेतलेलं दही दुधामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यामुळे ते सर्वत्र पसरतं आणि आपण लावलेलं दही सुद्धा छान घट्ट लागतं, त्याला पाणी सुटत नाही। आता हे विरजण कोमट दुधामध्ये घालून ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण ज्या भांड्यामध्ये दही लावणार आहोत त्या भांड्यामध्ये लागेल तितकं दूध असं घालून घ्यायचं। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि गरमीच्या दिवसात दही लागायला जास्तीत जास्त 5 ते 6 तास पुरेसे होतात। पावसाळा किंवा हिवाळ्याच्या दिवसात हेच दही लागायला 8 ते 10 तास अगदी सहज लागतात। आपण ज्या भांड्यामध्ये दही लावलं आहे ते भांडं उबदार ठिकाणी झाकून ठेवायचं, त्याला सतत हात लावायचा नाही। उन्हाळ्याच्या दिवसात मात्र जास्तीत जास्त 5 ते 6 तासांनी तुम्ही लावलेलं दही पाहू शकता। दही व्यवस्थित लागलं असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, कारण दही लागून झाल्यावर ते जास्त वेळ बाहेर राहिलं तरी ते चवीला आंबट होतं। पाहू शकता आपण लावलेलं दही अगदी व्यवस्थित लागलेलं आहे। पाहू शकता असं घट्टसर दही लावून तुम्ही दह्याची लस्सी करू शकता। तुमच्या आवडीचं छास किंवा ताक करून तुम्ही आरामात पिऊ शकता। याआधी आपली दही भातची रेसिपी झालेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दही भातची लिंक देखील शेअर केली आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे दही लागायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे दही लावण्यासाठी 1 ते 2 चमचा विरजण पुरेसं होतं। असंच दही जर तुम्हाला पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लावायचं असेल तर विरजणचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं, कारण त्या दिवसात वातावरण थोडं थंड असतं। पाहू शकता आपल्याला पाहिजे तसं अगदी घट्टसर आणि गोडसर दही करून खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।